हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. चला आजची रेसिपी बघूया. आज आपण इथे पनीरचा यूज करून खूप टेस्टी रेसिपी बनवणार आहोत. तर मी इथे घरात बनवलेला पनीर घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे मार्केटमधला पनीर पण यूज करू शकता. नाहीतर तुम्हाला घरातच पनीर बनवायचं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता पनीर कसं बनवायचं आहे, तर मी व्हिडिओ करून सांगेन. तर बघू शकता घरातला पनीर पण सेम तसंच वाटत आहे ना, घरातला पनीर नाही मार्केटला पनीरसारखंच. तर मी ह्याला कट करून घेते. मुलांसाठी तुम्ही टिफिनला काय बनवायचा विचार करत असेल तर पनीरची ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. तर बघू शकता हे तर किती छान पनीर सॉफ्ट आणि स्मूथ बनलेला आहे. तर तुम्हाला पनीर बनवायचं असेल तर घरात तुम्ही कमेंट करून सांगू शकता. बघू शकता मी इथे असे कट करून घेतले. यानंतर मी ह्याला छोटे छोटे तुकडे पण करून घेते. तुम्ही बघू शकता स्क्वेअर शेप में मी इथे कट करत आहे. खूप छोटे आणि खूप मोठे पण कट करून घ्यायचं नाही, मीडियममध्ये कट करून घ्यायचं आहे. तर मी ते सारे पनीरला कट करून घेतलेलं आहे. सगळे पनीर तुम्ही बघू शकता. पनीरला कट करून झाल्यावर मी पनीरला इथे बाउलमध्ये काढून घेते. तर यामध्ये थोडेसे मसाले वगैरे मिक्स करायचे आहे, म्हणून मी इथे याला सारे पनीर जो आहे मी ते बाउलमध्ये काढून घेतलेला. त्यानंतर मी इथे 2 चमचा भर इतना जो है तेल घालत आहे. तेल घातल्यानंतर 1 चमचा भर एवढं लाल तिखट पावडर, लाल मिरचीचं तिखट घातल्यानंतर थोडासा गरम मसाला पावडर, त्यानंतर थोडासा जिरा पावडर, हाफ टीस्पून एवढं घातलं तर चालेल. तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मुलांसाठी बनवायचं असेल तर थोडासा कमी घालू शकता. त्यानंतर थोडासा मीठ पण घालूया. मीठ तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर जे आपण मसाले घातलेले आहे ते छानपैकी मिक्स करून घेऊया पनीरला. तर तुम्ही बघू शकता तेल घातल्यामुळे जे मसाले वगैरे आपण घातलेला आहे ते छानपैकी कोट झालेला आहे पनीरला. तर पनीरला छानपैकी कोट झाल्यावर याला आपण साईडला ठेवूया. त्यानंतर पुढचा प्रोसेस पण बघूया. पनीरला साईड मी ठेवल्यावर मी ते गॅसवर एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये मी इथे 2 टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता. जास्त तेल पण घालायची गरज नाही आहे. 2 चमचे भर एवढं घातले तर चालेल. तेलला थोडंसं गरम होण्यासाठी सोडूया. तेल गरम झाल्यानंतर जे आपण पनीर छानपैकी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे ते पनीर पॅनमध्ये घालूया आणि पनीरला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. गॅस फ्लेम जो आहे मीडियम फ्लेममध्ये ठेवायचा आहे. हाय फ्लेममध्ये ठेवला तर जळू शकते, त्यामुळे फ्लेम जो आहे मीडियममध्येच ठेवायचा आहे. तर पनीर छानपैकी फ्राय झाल्यावर इथे आपण भाजीपाला घालूया याच्यामध्ये. तर मी इथे कॅप्सिकम घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मी इथे लांब लांब कट करून घेतलेला आहे. तुम्ही छोटे छोटे पण तुकडे पण करून घेऊ शकता. आणि एक कांदा पण घेतलेला आहे. त्यानंतर गोबी, त्यानंतर टमाटो पण घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं भाजीपाला घालू शकता. आता भाजीपाला घातल्यानंतर याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा, परतून घ्यायचा आहे. तर छानपैकी याला परतून घेतल्यानंतर थोडासा आपण इथं मीठ पण घालूया. मीठ तुमच्या आवडीनुसार घालू शकता. ऑलरेडी मीठ आपण इथे पनीरमध्ये पण घातलेलं आहे, तर तुम्ही बघून घालू शकता टेस्ट करून. तर बघा इथं छानपैकी याला परतून घेतलेलं आहे. जे आपण गोबी, टोमॅटो आणि कॅप्सिकम घेतलेलं आहे ते छानपैकी परतून झाल्यावर याला गॅस ऑफ करून याला साईडमध्ये ठेवूया. त्यानंतर मी इथे चपाती घेतलेला आहे. आज आपण इथे पनीर रोल बनवणार आहोत, ते पण चपातीचा यूज करके. तो मी इथं सॉस पण घालत आहे. मुलांना असं करून दिल्यावर मुलं खूप आवडीने खातात आणि तुमचं टिफिन बॉक्सला पण ह्याला देऊ शकता मुलांसाठी. तर सॉसला छानपैकी परतून घेऊया. त्यानंतर जो आपण इथं स्टफिंग बनवून घेतलेला आहे पनीरचा, तो पनीर इथं मी स्टफिंग घालती हूँ. पनीर घातल्यावर याच्यावर थोडंसं आपण इथं गार्निश केली आहे. मी इथं थोडासा गोबी, कॅप्सिकम, टमाटर आणि कांदा पण घालूया. तो बघू शकता सेम जसं मार्केट में तुम्हाला पनीर रोल मिळते तसंच तुम्ही घरात पण बनवू शकता. थोडासा वरून मी इथे चीज पण घालत आहे. मुलांना चीज खूप आवडत असते, त्यामुळे मी आज इथं पनीर चीज रोल बनवणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथे अमूल चीजचा यूज़ कर रही हूँ. तुम्ही पाहिजे तर तुम्ही कुठलाही ब्रँडचा चीज़ यूज़ करू शकता. थोडासा ऊपर से मी इथं थोडासा कोथिंबीर पण ॲड कर रही हूँ. अब मी त्याला रोल करून देते. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रोल
करायचं झाल्यावर थोडंसं ह्याला गरम करून घेऊया। गरम केल्यावर छानपैकी खायला खूप टेस्टी पण लागतं आणि मजा पण येतं। मी ते गॅसवर पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये थोडासा तेल आणि थोडासा कोथिंबीर घातलेला आहे आणि त्यानंतर पनीर रोल पण ठेवू देऊया। तुम्हाला व्हिडिओ छान वाटत असेल तर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला अभी तक सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला कुठलाही रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता, मी बनवण्याचा प्रयत्न करीन। आणि यह रेसिपी पण तुम्ही ज़रूर ट्राय करा। खूप टेस्टी आणि खूप मज़ेदार बनलेला आहे। मुलांना तर नक्की आवडेल तुम्ही असं बनवून दिला तर। घरात थोडासा चपाती वगैरे राहिले असेल तर तुम्ही असं बनवू शकता। व्हिडिओ छान वाटला तर कमेंट करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी ते तुम्हाला पनीर कट करून दाखवते। हमारा पनीर रोल तुम्ही बघू शकता किती छान वाटायला आहे ना। बघायला तर एवढं छान वाटायला तर खायला पण खूपच टेस्टी असते। तर अशाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळते। तोपर्यंत तुम्हाला सर्वांना नमस्कार।